मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण ज्यावेळेस मराठी भाषा शिकतो त्या मराठी भाषेमध्ये आपल्याला खूप सारे मात्रे शिकावे लागतात. मात्रा किती मात्रा शिकावे लागतात ते सगळे मात्रा आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. एक मात्रा, दोन मात्रे, काना एक मात्रा, काना दोन मात्रे. तर त्याचा सराव करूया आणि मग तुमच्या लक्षात येईल. एक मात्रा, दोन मात्रे, काना एक मात्रा, काना दोन मात्रे. याचे शब्द आहेत, खूप सारे शब्द आहेत ते आपण बघू. वाक्य बघू. खूप साधा आहे, सोपं आहे. बघूया आपण. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो, शिक्षक मित्रांनो, या ठिकाणी आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्या मराठी शाळा या चॅनल मध्ये. वाचन सराव, लेखन सराव. वाचन करायचं आपल्याला. खूप साधे शब्द आहेत आणि शब्दांची काठिण्य पातळी वाढत गेलेली असं आपल्याला वाटतं. कारण मात्रा, एक मात्रा, दोन मात्रे, काना एक मात्रा, काना दोन मात्रे, वाचन कसं करायचं तर ते या ठिकाणी आपण उदाहरण घेऊन समजून सांगतो. या ठिकाणी वाक्य रचना केलेली आहे की मुलांच्या लक्षात येईल. करण, चल, लवकर, कसरत कर. करण, चल, लवकर, कसरत कर. आता थोडस काय करूया, एक मात्रा देऊया म्हणजे मात्रा देऊया. केशव, केशव व केतन केदारनाथला, केदारनाथला. आता दोन मात्रे. कैलास व भय, दोन मात्रे, भैरव. कैलास व भैरव. परत दोन मात्रे. पैठणला, पैठणला निघाले. आणि काना एक मात्रा. कोमल तू. परत काना एक मात्रा. सोहमला. परत काना एक मात्रा. बोलव. शेवट बघा, काना दोन मात्रे. सौरभ व परत काना दोन मात्रे. गौरवचे. परत काना दोन मात्रे. कौतुक झाले. याच्यामध्ये काय दिसते आपल्याला, एक मात्रा, दोन मात्रे, काना एक मात्रा, काना दोन मात्रे. या प्रकारे विद्यार्थ्यांनी सराव करायचा. शिक्षकांनी, पालकांनी मुलांना सराव द्यायचा. इथं वाचूया. करण, चल, लवकर, कसरत कर. केशव व केतन केदारनाथला गेले. कैलास व भैरव पैठणला निघाले. कोमल तू सोहमला बोलव. सौरभ व गौरवचे कौतुक झाले. या प्रकारे सराव करा आणि पाहत राहा मराठी शाळा.